नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आले बरं का मी तुमच्यासाठी. तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, कारण तुमच्यासाठी एक खूप मोठा धडा अनफोल्ड होतोय. खूप मोठा धडा असा तुम्हाला जे वाटतंय ते करा, म्हणजे चुकीचं नव्हे. तुम्हाला जे वाटतंय, ज्या गोष्टी तुम्हाला एखादा तुम्ही निर्णय घेताय पण त्या निर्णयामध्ये खूप द्विधा मनस्थिती येते. हा निर्णय मी जर घेतला तर यातून काय चुकेल का, काय बरोबर होईल का, काय चुकलं तरी तुम्हाला अनुभव येईल, जर बरोबर झालं तर तुम्हाला त्याच्यासारखा आनंद नाही आहे. पण दोन्हीमधलं एक काही तर होण्यासाठी तो निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर तो निर्णय तुम्हाला घेण्यासाठी सांगितलं जाते, कारण तुमच्यासाठी हा निर्णय हा जो निर्णय आहे तो साक्षात ब्रह्मांड घेत आहे. कारण तुम्ही खूप पुढं जाताय आणि खूप मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय. तुम्हाला घेताना द्विधा मनस्थिती होत होती, पण साक्षात ब्रह्मांडीय जी शक्ती आहे ती तुमच्यासाठी हा जो निर्णय आहे तो निर्णय घेते. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करायचं आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला रस आहे, आध्यात्मिक गोष्टीमध्ये असेल किंवा तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून असेल, तुम्हाला खूप पुढं जात आहे, तुम्ही खूप पुढं जात आहे. आणि त्या पुढं जात असताना जे काही चेंजेस आहेत, जे काही चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत, ते चेंजेसना तुम्हाला स्वीकारताना अडथळे येतील किंवा अडचणी येतील असं तुम्हाला वाटतंय. पण ब्रह्मांड आणि ही शक्ती तुम्हाला सांगते की ह्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी त्यांची शक्ती तुमच्याबरोबर आहे, त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी. त्यामुळं तुम्हाला ज्या काही अपॉर्च्युनिटी येत आहेत तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला ज्या सगळ्या अपॉर्च्युनिटी येत आहेत त्या अपॉर्च्युनिटी स्वीकारा. त्यापासून घाबरून पळून जाऊ नका. तर त्या अपॉर्च्युनिटी स्वीकारून तुम्ही पुढे जा असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. आणि काय अपॉर्च्युनिटी आहे, काय तुम्हाला ही ब्रह्मांडीय शक्ती सांगते बघूया आपण. तुम्हाला जे वाटतंय, म्हणजे जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही इथं करायचं आहे. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते, ज्या गोष्टी तुम्हाला, जिथं तुमचा जिकडं तुमचा कल जातोय तिकडं तुम्हाला जाण्यासाठी तर सांगितलं जाते. आणि खूप मोठा हा धडा आहे, खूप मोठा चेंज तुमच्या आयुष्यात होते. आणि एक वळण आयुष्याला, एक पॉझिटिव्ह वळण तुमच्या आयुष्याला इथं लागते असा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि कार्ड आहे किंग ऑफ वॉन्ड्सचं. बघा बरं, इथं अशी एक पर्सनॅलिटी आहे जी एका मार्गदर्शक ह्याच्यावर जाते आहे. आणि तुम्हाला हे कार्ड हेच सांगते, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा, कारण हा निर्णय तुम्हाला एका उच्च पदापर्यंत घेऊन जाणारा असा आहे. मग तुम्ही राजकारणामध्ये असाल, समाजकारणामध्ये असाल किंवा विविध माध्यमातून तुम्ही लोकांसाठी काहीतरी जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तुमच्या ह्याच्या प्रमाणे तुम्हाला जे काही पोचवता येत ते पोचवताय. तर ते तुम्हाला हे सांगितलं तर एका उच्च पदावर एक तुम्हाला जे असेल एक पद तुम्हाला दिलं जातं, त्याचं प्रमोशनचं सुद्धा हे असेल. पण तर एखाद्या पोझिशनवर जात असताना तुमच्या मनामध्ये एक डळमळीत अशी अवस्था आहे. जर एखादं हे तुमच्या हातामध्ये दिलं तर ते तुम्ही पार करू शकाल का, हे माझ्याकडून होईल का, हे मी कसं करू शकेन, एक द्विधा मनस्थिती तुमच्यामध्ये आहे. कारण करणं आणि करवून घेणं यामध्ये खूप फरक असतो, हे की नाही. असं मी कोणाच्या तर थोडं ऐकलं होतं खरंच. म्हणजे पण तो थॉट आपल्या आयुष्यामध्ये उतरतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या असतात. करणं आणि करवून घेणं यामध्ये फरक आहे, पण त्या करवून घेणाऱ्यामध्ये तुम्ही आहात. कारण तुमची बुद्धी, तुमची विचार क्षमता, तुमचं कर्तृत्व, तुमची काम करण्याची पद्धत, इतरांना सामावून घेण्याची पद्धत, त्यांच्यामधलंच एक होऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची जी कुवत तुमच्यामध्ये आहे ती खूप मोठी आहे. म्हणून इथं तुम्ही किंगच्या भूमिकेमध्ये येत आहे. तुम्ही एका मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे. आणि तो असा मार्गदर्शक आहे जो चांगल्या रस्त्याला, म्हणजे त्याला आध्यात्मिक आणि प्रॅक्टिकली दोन्हीही हे आहे. जसं एक हात बघा, टाळी एका हाताने वाजत नाही, आपण सहज म्हणून जातो, तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही एकाच प्रॅक्टिकली पैसा मिळवणं, पैसा संपवणं, खर्च करणं आणि नवीन नवीन गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट करणं, हा विचार थॉट आहे. पण त्याच्याबरोबर एक आध्यात्मिक जोडसुद्धा हवी आहे. एक आध्यात्मिक जोड, त्याचा विनियोग कसा करावा. खरंच परमेश्वरानं तुम्हाला भरभरून दिलेला आहे, परमेश्वर तुम्हाला भरभरून देतोय, पण त्याचा विनियोग करणं कुठं करायचं आहे, कुणाला त्याची गरज आहे, काय माध्यमातून आपण ते करू शकतो, मदत करू शकतो. 80% तुम्हाला तुमच्यासाठी ठेवलं तरी सुद्धा 20% अशा ठिकाणी तुम्हाला खर्च करायचा आहे किंवा अशा ठिकाणी त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे की जेणेकरून शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा अनेक अशा विविध माध्यमांमधून लोकांपर्यंत तुम्हाला तुमचा
विचारांचा एक वेगळा ठसा तुम्ही उमटवताय. इथं हे कार्ड आहे आणि हे किंग ऑफ वॉन्ड्सचं आहे. मला असं एखाद्या राजकारणामध्ये असतील किंवा काय असं एखाद्या मोठ्या पदावर तुम्ही असाल आणि त्यामधून तुम्ही विविध क्षेत्रापर्यंत पोहोचताय असं मला इथं खूप म्हणजे हे कार्ड असं मला अट्रॅक्ट होते की एक पोझिशन तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या पोझिशनप्रमाणे तुम्ही पुढं जात आहे किंवा एखादं पद तुम्हाला मिळालेलं आहे तर त्या पदाचा तुम्हाला योग्य प्रकारे त्याचा जे काय आहे तुमच्या हातामध्ये जितका वेळ तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचा आहे. तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तो दिलेला आहे. म्हणजे तुमचं जे काही तुम्हाला तुमच्या कर्मातून तुमच्या कामातून तुमचा नाव लौकिक तुम्हाला मिळवताय तुम्ही असं इथं सांगितलं जाते. कारण खूप मोठी असा क्रांतिकारी बदल सुद्धा तुम्ही करू शकता. काहीतरी वेगळं सगळीकडे जे होतं तेच नाही त्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्ही इथं नक्की करताय. हा बदल तुमच्यामध्ये इथं होतोय. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. खूप मोठा मेसेज आहे. ज्यांच्याशी कनेक्ट होईल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करा कारण खूप मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय. हा आपल्या रिडिंगचा विषय आहे आणि रिडिंगमध्ये तोच सांगितले. हा तुमच्यासाठी निर्णय आहे. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. एका मार्गदर्शक एका मोठ्या पदावर तुम्हाला इथं बसवलेला आहे. एक खूप मोठा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा किंवा ब्रह्मांड तुमच्यासाठी घेत आहे. इथं द लवर्सचं कार्ड आहे. प्रेम जे काय आहे द लवर्सचं जे कार्ड आहे म्हणजे एका अशा बंधनामध्ये तुम्ही अडकलेला होता किंवा एखाद्या अशा ह्याच्यामध्ये तुमचं जर ब्रेकअप झालं असेल किंवा अशा वैवाहिक नात्यामध्ये तुमच्या काहीतरी तेढ निर्माण झालेली असेल ज्यांच्या कुणाच्या असेल किंवा तुम्ही तुमच्याशी संबंधित अशी कोण लोक असतील त्यांच्याबरोबर ही रिडिंग. म्हणून मी बरेच वेळा सांगत असतो की शेअर करा रिडिंग. तर असं काही झालेलं असेल तर तुम्हाला ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला इथं सांगते की तुम्हाला इथं योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. तुम्हाला जे काय वाटते ते तुम्ही करा कारण त्याचा पण सतसत विवेकबुद्धीनं दोन्ही बाजूंनी दोन्ही विचार करून तुम्हाला इथं योग्य तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. कारण तुमचं जे रिलेशनशिप आहे तुमचं जे रिलेशन आहे तुमचं जे नातं आहे ते कमकुवत नातं नाही आहे. एक शक्तिशाली नातं आहे तुमचं. तुमच्या नात्यावर जरी असं एक अंधाराचं सावट पडलं असेल किंवा काही गैरसमज असतील तर त्या नात्यामधून तुम्हाला एक प्रेमळ असं प्रेममय एक भाव तुम्हाला त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. त्या प्रेमाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. एका शब्दानं कुणी म्हणजे काहीतरी गैरसमजानं तुटलं म्हणून पुन्हा ते उभंच राहणार नाही असं नाही आहे. तर त्याच्यामधलं तुम्हाला चांगलं जे काय आहे त्याकडे सुद्धा तुम्हाला इथं बघायचं आहे. आणि तुमच्या नात्यावर अशा काही अंधाऱ्याचं सावट होतं त्यामुळं त्या गोष्टी आणि गैरसमज तुमच्यातले वाढत गेले असतील किंवा त्याच्यामुळं तुम्हाला त्रास झाला असं इथं सांगितलं जाते की जे आयुष्याला तुम्हाला जे योग्य वाटते तुम्ही तो इथं निर्णय घ्यायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ब्रह्मांडीय शक्ती ब्लेसिंग्स देते आशीर्वाद देते कारण तुमच्यासाठी खूप मोठा धडा अनफोल्ड होतोय. आयुष्यात प्रेम खूप महत्त्वाचं आहे पण त्या प्रेमासाठी स्वतःला किती गृहीत धरायचं आणि इतरांना किती गृहीत धरायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इथं हा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय कारण आयुष्यात फक्त कुठल्याही गोष्टीमध्ये एका बाजूने विचार करणं हे महत्त्वाचं नाही तर दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे हे इथं तुम्हाला सांगितलं जाते. म्हणून तुमच्यासाठी एक मोठा धडा अनफोल्ड होतोय. आणि व्हील ऑफ फॉर्च्यून मी काय म्हटलं तुम्हाला मोठा धडा अनफोल्ड होतोय. व्हील ऑफ फॉर्च्यून हे कार्ड काय आहे एक तुमचं बघा कर्माचा एक फेरा जो असतोय तो फिरतोय. तुमच्या आयुष्यावर अंधाराचा एक सावट असं पडलेलं होतं की ज्या अंधारामध्ये तुम्ही होता पण हे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड तुम्हाला सांगते वेळेचं चक्र फिरतंय. तुमचा कर्माचा फेरा बदलतोय. जे चांगले काही तुमचे कर्म केलेले आहेत तुम्ही किती पण तुम्हाला त्रास झाला अंधारात असला कुणी कितीही तुमच्या पाठीवर वार केले तरी सुद्धा तुम्ही समोरून फक्त परमेश्वराचं नाव घेतलं परमेश्वरावर विश्वास ठेवला त्यांना समर्पित झाला आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांनी जे सांगितलं त्यावर तुम्ही पुढे जात गेला आणि म्हणूनच तुमच्या कर्माचा तुमच्या चांगल्या कर्माचा घडा भरलाय आणि त्या चांगल्या कर्माचे जे इफेक्ट आहे जे रिफ्लेक्ट आहे ते तुम्हाला या प्रवासामध्ये तुम्हाला आता दिसत आहेत आणि हे मिळत आहे. इथं तुम्हाला सांगितलं तर खूप मोठा स्पिरिच्युअल धडा जो आहे तो सुद्धा तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय. आध्यात्मिक बदल तुमच्यामध्ये जे आहेत ते सुद्धा इथं होत आहेत. नवीन नवीन गोष्टी नवीन असे काही क्षण आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आहेत किंवा इतर अशा दिव्य शक्तींशी सुद्धा तुम्ही कनेक्ट व्हाल. इंट्युशन्स कळतील आणि ऐकू येतील आणि या सगळ्यांचा म्हणूनच ही वेळ फिरते तुमची
तुमची वेळ एका पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये टर्न होते, ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की त्रास झाला, दुःख झालं, बऱ्याच गोष्टी सॉर्ट आउट नाही करता आल्या, पण ती एक तुमच्या परीक्षेचा वेळ, तुमच्या परीक्षेची वेळ होती. तुमची परीक्षा चालू होती की ह्या घटनांवर, ह्या वेळेवर सुद्धा मात करता येते. हे तुम्हाला ब्रह्मांडीय शक्तीनं दाखवलं की कोणती वेळ ही तशीच राहत नाही, वेळ निघून जाते. आणि एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन, एखादी व्यक्ती जर गेली तर तिथं 1, 2, 3 दिवस त्या घरामध्ये किंवा त्या वास्तूमध्ये खूप असं वातावरण हे असतं, पण 3 दिवसानंतर तिथलं वातावरण निवळतं, त्या गोष्टी सॉर्ट आउट व्हायला लागतात आणि लोक पुढं जातात. प्रत्येकाच्याच आयुष्यात ही वेळ येते आणि तसंच हे चक्र आहे. हे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं काळ म्हणजे तसंच आहे, हेच चक्र आहे, फिरत राहणार आयुष्यात. प्रत्येक माणूस कुणीही अमर नाही आहे, नावाने अमर राहिलं पाहिजे. आणि हे इथं व्हील ऑफ फॉर्च्यून सांगतात की तुमच्या कर्मानं तुम्ही जिवंत आहात. पण या सगळ्या गोष्टी, ही वेळ बदलत राहते, कोणी असण्यानं नसण्यानं काहीही बदलत नाही. जे आहे ते तसंच रुटीन, तुम्ही नाही तरी कोणते चालवत राहतं. पण म्हणून हे वेळ तुम्हाला तेच शिकवते की प्रत्येक वेळी आपण किती इन्व्हॉल्व व्हायचं कुठल्या गोष्टीमध्ये. उठल्यापासून झोपेपर्यंत आपण पूर्ण वेळ सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, स्वतःला सोडून. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही स्वतःवर प्रेम करताय का, स्वतःसाठी वेळ देताय का, स्वतःसाठी जगताय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही वेळ तुम्हाला ते दाखवते. स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा. आयुष्यात प्रत्येक वेळी याला काय झालं, त्याला काय झालं, त्यानं नाही केलं, त्याच्या आयुष्यात काय घडलं, त्यानं तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही आहे. तो त्याच्या मार्गे पुढं जातोय, तुम्हाला तुमच्या मार्गे पुढं जायचं आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे, स्वतःच्या ॲक्टिव्हिटी, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीज यांना वाव द्यायचा आहे. इथं तुम्हाला सांगितलं जातं हे. आणि ही क्रिएटिव्हिटी, ही व्हील ऑफ फॉर्च्यून, हे कार्ड तुमच्या आयुष्याची ही वेळ बदलते, तुम्हाला तुमच्या स्वतःशी तुम्हाला कनेक्ट करते, तुमच्या स्वतःबरोबर तुम्हाला एकरूप करते. कारण तुम्ही खूप ताकदवर सोल आहात आणि एवढ्या मोठ्या सोलशी जर असं कनेक्शन झालं, असं तुम्ही एकरूप झाला आणि अशी रिडिंग झाली, तर तुम्ही किती मोठी सोल आहात की नाही. थँक्यू सो मच, तुमच्यामुळं मला एवढी छान रिडिंग कनेक्ट झाली. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि तेव्हाच अशी छान रिडिंग होत असते. तर हे कारण आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, या एवढ्या रिडिंगमध्ये मी तुम्हाला तेच सांगेन, पाठीमागून वार ज्यांनी केले त्यांच्याकडे पाठी फिरून बघू नका. जो पास्ट झाला, मागे काय झालं याकडे बघण्यापेक्षा पुढं काय आहे त्याकडे तुम्हाला बघायचं आहे, तर ते तुम्हाला सांगितलं जात आहे. आणि हे जे कार्ड आहे, मागच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही दाखवायची. मागच्या जे काही झालं, जे काही कोणी केलं, कसं झालं, काय झालं, मी ह्याच्यावर काय केलं ते नाही, यामध्ये तुम्हाला वेळ वेस्ट घालवायचा नाही. तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे, आयुष्याचा योग्य निर्णय घ्यायचा आहे. मागच्या पास्टमध्ये गुरफटून पडायचं नाही, जाळ्यात अडकवायचं नाही. त्या जाळ्यातनं तुम्हाला या ब्रह्मांडीय शक्तीनं बाहेर काढले. एका अशा जाळ्यामध्ये तुम्ही अडकला होता ज्यामधनं बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण तुमची भक्ती इतकी अपरंपार आहे, भक्ती इतकी स्ट्रॉंग आहे तुमची भक्ती म्हणजे साक्षात परमेश्वराची देण आहे. तुमची भक्ती हा विश्वास आहे, तुमची भक्ती समर्पण आहे. म्हणून एवढ्या मोठ्या जाळ्यातून तुम्हाला बाहेर काढलं. ज्यांनी तुमच्यावर पाठीवर वार केले त्यांना रस्ता किंवा त्यांना जे धडा आहे ते साक्षात परमेश्वर, त्यांचे कर्म त्यांच्याबरोबर. तुम्ही त्यांना काही करायला जायचं नाही. कारण तुमची वाणी, तुमचे हेतू, तुमचा उद्देश हा म्हणजे त्याला एक वाईट हे नाही आहे, स्वच्छ आणि एकदम निर्मळ असा आहे. त्यामुळे तुम्ही पुढं जायचं आहे. ज्यांचं कर्म त्यांच्याबरोबर, त्यांचं कर्म फेडल्याशिवाय त्यांना मुक्ती नाही. तसंच तुम्हाला तुमच्या सत्याची बाजू कितीही कठीण असली तरीसुद्धा तिला मोक्ष आहे आणि ह्या मोक्षापर्यंत तुम्हाला साक्षात परमेश्वर घेऊन चालेल. तर ह्या मोक्षापर्यंत तुम्हाला जायचं आहे आणि हा मार्ग आहे मोक्षाचा. अशी लोक भेटतात तर त्यांच्यावर जास्त त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही, त्यांना सोडून द्यायचं, त्यांना माफ करायचं, त्यांच्यासारखीच आपली एनर्जी करायची नाही. म्हणूनच तुमच्यासाठी हा अनफोल्ड होतोय, खूप महत्त्वाचा धडा अनफोल्ड का होतोय, कारण तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही, नको त्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही. हा धडा तुम्हाला दिला आहे की पाठीवर वार करतात. त्यामुळं किती तुम्हाला तुमच्या अंतःकरणातल्या गोष्टी कुणाला सांगायच्या आहेत, नाही सांगायच्या आहेत, कितपत सांगायच्या आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे तुम्हाला इथं सांगितलं जातं. खूप महत्त्वाचं हे आहे. काय कुठलं आहे नाही आहे ते कार्ड, एक मधलंच चुकून आलं होतं.
आणि हे कार्ड आहे बघा, हे पेज ऑफ कप्सचं कार्ड आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी ह्या इथं हे जे कार्ड आहे आणि ह्या कार्डलाच हे प्रेझेंट होतं कार्ड खरं आहे. हे कार्ड हे पास्टमध्ये तुम्ही अडकून पडता, पास्टमधल्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट, परत तुम्हाला 222 तुम्हाला जास्त वेळा दिसत असेल, 2 नंबरशी तुम्ही जास्त कनेक्ट होत असाल, तर तुम्हाला इथं ते सांगितलं तुम्ही पुढं जा, तुम्ही त्यात अडकून पडू नका. त्या नंबर किंवा त्या गोष्टींमध्ये परत 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 रिपीट तेच जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर तुम्ही त्याला सोडत नाही आहात, तुम्ही त्याला सोडलं पाहिजे. तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन चेंजेस जे येत आहेत ते तुम्ही स्वीकारताय आणि ते तुमच्याकडे स्वीकारण्याची ताकद होते. आणि पेज ऑफ कप्स हे जे कार्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं जाते बघा, ते लवर्सचं जे कार्ड होतं त्याप्रमाणेच आहे हे कार्ड. न्यू बिगिनिंग आहे, नवीन काहीतरी येते, नवीन प्रपोजल येते, पण डोळसपणे तुम्हाला जे काही तुमच्याकडे नवीन प्रपोजल येते, नवीन अपॉर्च्युनिटी येत आहेत, त्या तुम्हाला स्वीकारताना अगदी डोळसपणे तुम्हाला त्या स्वीकारायच्या आहेत. त्यावर तुम्हाला विचार करून, तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करून मगच त्या स्वीकारायच्या आहे. तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे. तर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही इतरांना ते विचारा, त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि मग त्या अपॉर्च्युनिटी घेऊन तुम्ही पुढं जा. कोणत्याही गोष्टी अचानकपणे बघा, काहीतरी असं येतं आपण त्याला क्लिक करतो किंवा अशा काही गोष्टी येतात. आता फेक कॉल किती असतात किंवा काही असतात, ऑनलाईनचं जग आहे यामध्ये. तर कोणतीही गोष्ट असं, कुणालाही कुठलाही OTP देणं असेल किंवा कोणते आपला नंबर देणं असेल, काही असेल, या सगळ्या गोष्टी खूप तुम्हाला म्हणजे असं लाईकली घेऊ नका. असं कुठल्याही गोष्टी तर तुम्हाला सांगितलं जाते. तर जे काही तुमच्याकडे येते त्याच्यावर पारदर्शकता ठेवा, डोळसपणे बघा आणि मग त्याच्यावर काम करा, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. की तुमच्यासारखं जग नाही आहे. जसं तुम्हाला कसं वाटतं तुम्ही स्वतः आहात तसेच समोरची व्यक्ती आहे, पण तसं नाही आहे. तर तुम्हाला थोडंसं स्वतःला जागरूक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, असा मेसेज इथं तुम्हाला दिला जातो आहे. ॲक्च्युली डेक उलटा कार्ड लावलेले नाही आहेत, सॉरी. तर हे कार्ड तुमच्यासाठी आहे क्वीन ऑफ कप्स. पहिलं कार्ड होतं बघा किंग ऑफ वॉन्ड्स आणि दुसरं कार्ड आहे की क्वीन ऑफ कप्स. हे दोन्हीही कार्ड हेच आहेत. आयुष्याचा मधला जो भाग आहे तो तुम्हाला खूप त्यानं शिकवले, खूप मोठा धडा तुम्हाला दिलेला आहे. कोणावर किती विश्वास ठेवायचा. आयुष्यात घडामोडी तुमच्या खूप झाल्या, खूप म्हणजे आंधळी कोशिंबिरी कशी आपण खेळतो, लपंडाव खेळतो की नाही, तसं खूप खेळला तुम्ही, डोळे झाकून खेळा. पण आता तुम्हाला डोळे उघडे ठेवून खेळायचं आहे, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. हे आयुष्य आहे, इथं तुम्हाला आंधळे डोळे झाकून नाही खेळायचं, डोळे उघडे ठेवून खेळण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. कप तुमच्या हातात दिलेला आहे, कपची भूमिका आहे आणि कपची इथं ऊर्जा खूप आहे. एक क्राऊन आहे तुमच्याभोवती, मग एका पदासाठी तुम्ही कॅपेबल आहात, ते पद तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही घेताय. तुमच्यासाठी हाच धडा अनफोल्ड होतोय की एका प्रवासामध्ये, एका जर्नीमध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप घडामोडी घडल्या, पण त्याच घडामोडी, त्याचं जे ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, जी शिकवण तुम्हाला मिळाली, ती तुम्हाला दुसऱ्या धड्यामध्ये घेऊन जायचे. पण हे जात असताना त्यातनं जी शिकवण मिळाली ती बरोबर ठेवायची आहे. काय केलं, कोणी केलं, कसं केलं हे लक्षात ठेवायचं नाही. त्यातनं शिकवण काय मिळाल्या, किती कोणावर विश्वास ठेवायचा, डोळे झाकून ठेवायचा का, डोळे उघडे ठेवून ठेवायचा का, पाठीमागून वार केला जातो तर आपले सिक्रेट्स कुणाला सांगायचे, किती सांगायचे, राग महत्त्वाचा आहे का, प्रेम महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या इथं तुम्हाला शिकवल्या जात आहेत. म्हणजे ही शिकवण तुमच्याबरोबर आहे. प्रेमाने जग जिंकता येतं, रागाने, तिरस्काराने शत्रुता वाढते. तर शत्रू वाढवायचे नाही आहेत, आपल्याला मित्र वाढवायचे आहेत. पण मित्र वाढवताना सुद्धा आपले सिक्रेट्स जे आहेत, आपली जी गुप्त, आपल्या ज्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पर्सनल गोष्टी आहेत, इतरांपर्यंत किती शेअर करायच्या, हे सगळं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. इथं तुम्हाला हा मेसेज आहे, हा आपल्या रिडिंगचा जरी विषय असला तरीसुद्धा तेच सांगितलं जाते की तुम्हाला जे योग्य वाटते, की तुमच्या विचारांना ते पटतंय का, तुम्ही त्याच्यासाठी जे करताय त्याच्यासाठी खरंच तुम्ही हे केलं पाहिजे असं तुम्हाला स्वतःला वाटतंय का, ह्याचं स्वतःला एकदा विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे विचारा, तुमचे जे आराध्य आहेत त्यांना विचारा, मग तो निर्णय तुम्ही घ्या. कारण तुमच्यासाठी खूप मोठा धडा अनफोल्ड होतोय. आध्यात्मिक असेल, तुमच्या आयुष्याचा असेल, खूप मोठा धडा तुमच्यासाठी इथं येतोय. स्पिरिच्युअल गोष्टी अनफोल्ड होत आहेत आणि मॅग्नेटिकली म्हणजे मॅजिकली तुमचं लाईफ चेंज होतं आहे. मला हे तरी दिसतंय मॅजिकली चेंज होते. आयुष्यात खूप चणचण बघितली तुम्ही, आर्थिक बाबतीत असू दे, हेल्थच्या दृष्टीने असू दे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्हाला
बरेच वेळेस अपयशसुद्धा आलं असेल, पण ह्या सगळं अपयश पचवून तुम्ही एका योग्य त्या भूमिकेमध्ये तुम्ही येता आता, जे तुमच्यासाठी खरंच खूप योग्य आहे, तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहात आणि तो क्राऊन तुम्हाला दिला जाते. कोणतंही यश मिळालं म्हणून वाहवत न जाता किंवा त्या ह्याच्यामध्ये न राहता तुम्ही बॅलन्स राहताय. तुम्हाला मिळालेलं यश हे तुमच्या कर्तबगारीनं तुमच्यामध्ये मी राजकीय क्षेत्रात सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं तर तुम्हाला इथं यश मिळालं आहे, तर ते यश तुम्हाला मिळालेलं आहे, पण त्यामध्ये तुम्हाला करून दाखवायचं आहे. मिळालेलं यश हे मिरवण्यासाठी आहे, त्याचं करा. कौतुक खूप महत्त्वाचं आहे, केलं पाहिजे. शाबासकी महत्त्वाची आहे, ॲप्रिशिएशन केलं पाहिजे, पण त्यातून तुम्ही तुमच्या कर्माला वाव दिला पाहिजे. तुम्हाला काय कर्म करायचे आहेत, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कशासाठी तुम्हाला हे पद दिलेलं आहे, तुम्हाला काय चेंज करायचं आहे. जे चालत आले तेच पुढं नेला तर तुमच्या कर्तबगारीला शून्य व्हॅल्यू आहे, नाही आहे. जर तुम्ही जे चालत आलेलं आहे ते संपूर्ण नवीन तुमचं तुम्ही काहीतरी उभं केलं तर तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. हा इथं महत्त्वाचा मेसेज तुम्हाला दिला जातो आहे आणि तुम्ही ती करताय, कारण म्हणूनच तुम्हाला इथं एक ॲप्रिशिएशन केलं जाते, कप तुम्हाला दिला जातो आहे, जो तुमचं ॲप्रिशिएशन आहे, तुमचं कौतुक आहे आणि तुमचं खूप मोठं सत्कार असा सुद्धा तुमच्यासाठी इथं आहे. आणि ही रीडिंग खरं तरी खूप महत्त्वाची होती आणि तुमचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रीडिंग पोहोचवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या चॅनललाही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. आणि अशाच छानशा अशा रीडिंगमध्ये पुन्हा भेटायचं आपल्याला. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम.